कर्जमाफीमध्ये मिळालेल्या पैशाचं काय करता? तर कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांना उलटा प्रश्न. कर्जमाफीचे पैसे मिळाले तरी लग्न साखरपुडे करता म्हणत शेतकऱ्यांना सुनावले खडेबोल. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा संकट. फळबागा आणि पिकांच्या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल. राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये 25 वर्षात 21,000 शेतकऱ्यांची आत्महत्या. अवकाळी पाऊस आणि नापिकीला कंटाळून संपवलं जीवन. राज्य सरकारच्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती. अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल. तोडफोड करणं भाजप महिला पदाधिकाऱ्यांना भोवलं. रामनवमी निमित्त मांस विक्री दुकानं राहणार बंद. आज दुपारी 12 वाजल्यापासून ते 6 एप्रिल मध्यरात्री 1 पर्यंत विक्री बंद. कल्याण डोंबिवली मनपाचे आदेश. मुस्लिम संघटनांचा वक्फ विधेयकाला विरोध कायम. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राष्ट्रपतींना घालणार साकडं. तातडीच्या भेटीची केली विनंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर. 3 दिवसांच्या दौऱ्यात संरक्षण करार आणि व्यापारावर होणार चर्चा. राज्यात अनेक भागाला अवकाळी पावसानं झोडपलं आहे. राज्यात रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. पेणच्या जावळी गावातील अनेक घरांना पावसाचा फटका बसलाय. घरातील पत्रे उडाले तर काहींच्या भिंती कोसळून मोठं नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा, आखातवाडे आणि गंगापूर या गावांमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कांदा आणि मका या पिकांना जास्त फटका बसलाय. शेतकरी चिंतातूर आहे. तर गावातील 20 घरांची पडझड झाली आहे. शहापुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पत्रे थेट रेल्वेच्या विद्युत लाईनवर अडकले. त्यामुळे महामार्ग आणि रेल्वे सेवा काही वेळ विस्कळीत झाली होती, खोळंबली होती. त्यानंतर अडकलेला पत्रा काढून टाकण्यात आला आणि रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली. उल्हासनगर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलंय. मुख्य रस्त्यावर 2 झाडं उन्मळून पडली. दुचाकीचं मोठं नुकसान झालं. तर रस्ता वाहतुकीकरता बंद करण्यात आला. वाडा तालुक्यातील कुडूस आणि अबितघर या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर वीजभट्टी व्यावसायिकांचं पावसामुळे नुकसान झालं. दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगगड या परिसरात आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं. धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली असून परिसरातील वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना श्वसनाचा त्रास जाणवतोय. भिवंडीतील पडघ्यात अवकाळी पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर वडपे, दाभाड या परिसरात वादळामुळे धूळ पसरली. लातूरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पाहणी केली. नांदुरा आणि लिंगदाळ या भागात त्यांनी पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना पाटलांनी दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर इथं अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं मोठं नुकसान झालं. काढणीला आलेल्या 20 एकरावरील पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ या तिन्ही शहरांमध्ये अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पालघरच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. वाड्यासह आजूबाजूच्या परिसरात पाऊस बरसला. या पावसामुळे आंबा, चिकू या फळबागांना फटका बसलाय. शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक भागात झाडं उन्मळून पडली. मुंबई नाशिक महामार्गावर लाहे फाटा आणि रातांधळे या फाट्यावर विद्युत पोल पडल्यानं वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचं काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला। 5 ते 10 वर्ष कर्जमाफी होण्याची वाट बघता, कर्जमाफीचे पैसे तोपर्यंत भरत नाही आणि कर्जाचे पैसे तोपर्यंत भरत नाही आणि कर्जमाफीचे पैसे मिळाले की मात्र लग्न साखरपुडे करता, असं म्हणत कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलं। नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान त्यांनी हे विधान केलं। प्रशांत कोरटकरचा जेलमधला मुक्काम वाढलाय। कोरटकरच्या जामीन अर्जावर आता 7 एप्रिलला सुनावणी होणार आहे। सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। सलमान खानला आवश्यक सुरक्षा देण्यात आली आहे। बिश्नोई गँगच्या बाबतीत पोलीस यंत्रणा अलर्ट आहे। तसंच बिश्नोई गँगचा हेतू पूर्ण होणार नाही अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेनं बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली होती। या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशननं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय। मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत सुरक्षेकरता उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेनं थकीत कर्ज प्रकरणी जप्तीची नोटीस बजावली आहे। या कारखान्यावर बँकेचं 1400 ते 1500 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे। त्यानुसार कोर्टानं कारखान्याच्या जप्तीचे आदेश पारित केले। 17 एप्रिलला कारवाई केली जाणार आहे। गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावात असलेल्या मशिदीत डिटोनेटर स्फोट घडवणाऱ्या 2 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना कडक शिक्षा द्या, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली। या संदर्भात समाजानं प्रशासनाला निवेदन दिलं। राज्यातील एक राज्य एक गणवेश ही योजना रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे शाळांमध्ये गणवेश खरेदी आणि रंग निवडीचा अधिकार पुन्हा शालेय व्यवस्थापन समित्यांकडे सोपवण्यात आलाय। या निर्णयाचं पालक, शिक्षक संघटना आणि स्थानिक प्रतिनिधींकडून स्वागत करण्यात आलंय। आरटीओकडे विशिष्ट वाहन क्रमांक घेण्याकरता नागरिकांची मागणी वाढली आहे। 2 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या काळात तब्बल 560 वाहनधारकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विशिष्ट नंबर करता अर्ज केला। रामनवमी निमित्त कल्याण डोंबिवलीमध्ये मांस विक्रीची दुकानं बंद राहणार आहेत। कल्याण डोंबिवली मनपानं परिपत्रक काढत आदेश जारी केला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून 6 एप्रिल मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकानं बंद राहणार आहेत। वक्फ बोर्ड संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। काँग्रेस सदस्य मोहम्मद जावेद यांनी ही याचिका दाखल केली। लवकरच तारीख निश्चित करणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं। खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टात वक्फ बोर्डाशी संबंधित याचिका दाखल केली। ओवैसींनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले। सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी पार पडणार आहे। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव इथं वक्फ सुधारणा बिल पारित झाल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। तळेगावातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं हक्क सांगत दावा केला होता। मात्र संसदेतील निर्णय दिलासादायक असल्यानं भाजपच्या वतीनं साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला। जळगावमध्ये मुस्लिम मणियार या बिरादरी आणि इतर मुस्लिम महिलांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत रस्त्यावर उतरून निदर्शनं केली। केंद्र सरकारवर मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मंत्री उदय सामंतांनी साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली। यावेळी तरुणांना पुण्या मुंबईकडे जाण्यापेक्षा साताऱ्यातच आयटी पार्क व्हावं अशी इच्छा शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली। दरम्यान साताऱ्यातील आयटी पार्कचा निर्णय घेऊनच मुंबईला जाणार असल्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं। ठाण्यामध्ये माजी खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाला खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावली। रश्मी ठाकरेंनीही देवीच्या दर्शनाला जाऊन आरती केली। दरम्यान ठाणे असं शहर आहे, तिकडे सारखं यावंसं वाटतं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 10 वर्ष रखडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय। 18 मे रोजी मतदान होणार आहे। 19 मेला मतमोजणी होणार आहे। पंकजा मुंडे यांनी परळीच्या सरस्वती नदीवरील अतिक्रमणाची गंभीर दखल घेतली। अतिक्रमण आणि परिसरातील कचऱ्याच्या साम्राज्यावरून पालिका प्रशासनाला त्यांनी चांगलंच धारेवर धरलंय। याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पंकजा मुंडेंनी दिले आहेत।
महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरमधील प्रदूषणाबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात यावेळी चर्चा झाली। घनकचरा, सांडपाणी, वायू प्रदूषण, सिंगल यूज प्लास्टिक या विषयांवर चर्चा करत प्रदूषण कमी करण्याबाबत निर्धार व्यक्त करण्यात आला। राज्याच्या अनेक भागात पुढील 3 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। हवामान विभागानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यातील ई-बस खरेदीचा गोंधळ आता पूर्णपणे चव्हाट्यावर आलाय। आजपर्यंत ज्या कंपनीला या बस पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं त्या कंपनीनं वेळेत बस पुरवल्या नसल्या कारणानं या कंपनीसोबतचा करार महामंडळानं रद्द केल्याची माहिती समोर आली आहे। एसटी महामंडळानं इव्हेट ट्रान्स कंपनीशी केलेला करार रद्द केलेला आहे। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला। 2 वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईत तब्बल 3,251 कोटी रुपयांचा खर्च गृहप्रकल्पांवर करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी रेल्वेच्या एकूण 18,658 कोटी रुपयांच्या 4 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली। यामुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या 3 राज्यांमधील 15 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं जाळं सुमारे 1,247 किलोमीटरनं वाढणार आहे। यात महाराष्ट्रातील 4,819 कोटी रुपयांच्या गोंदिया बल्लारच्या मार्गावरील 240 किलोमीटर लांबीच्या लाईन दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मनपा वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदं भरली जात आहेत। 11 महिने 29 दिवसांच्या कालावधीसाठी करार पद्धतीनं ही पदं भरली जाणार आहेत। कोकण रेल्वेच्या लोह मार्गावरील 8 रेल्वे स्थानकं अपडेट होणार असून या स्थानकांवर प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा मिळणार आहे। कोकण रेल्वे प्रवाशांच्या विश्रांतीसाठी लवकरच विशेष अतिथी कक्ष उभारणार आहे। यात गोव्यातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश आहे। घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवर कमी अंतराच्या मेट्रो फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनं घेतला आहे। या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे। सोमवारपासून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी घाटकोपर अंधेरी मार्गिकेवर मेट्रोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत। यामुळे घाटकोपर अंधेरी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। बेकायदेशीर बांधकामावरून मुंबई उच्च न्यायालयानं वसई विरार महापालिकेला फटकारलं। बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणं हे पालिकेचं कर्तव्य असून अनधिकृत बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या खंडपीठानं पालिकेला सुनावलं। राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा महायुती सरकारचा निर्णय वादात सापडलाय। आधीच लाखोंच्या संख्येत रिक्षा टॅक्सी उपलब्ध असताना ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे। त्यामुळे रिक्षा संघटना आक्रमक झाल्या असून सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला। अवकाळी पाऊस, सततची नापिकी, कर्जाच्या ओझ्यामुळे दबून राज्याच्या 5 जिल्ह्यांमधील तब्बल 21,219हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। गेल्या 24 वर्षात हे शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारच्या आकडेवारीवरून समोर आली आहे। काही तांत्रिक कामं करण्याकरता रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरचा 20% निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। तो 1 एप्रिल 2025 पासून लागू झालाय, मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। प्रवाशांची सुरक्षा व संख्या मोजण्याकरता पीएमपी बसमध्ये एआयवर आधारित कॅमेराचा वापर केला जाणार आहे। यात एक कॅमेरा बसच्या स्टिअरिंग जवळ लावण्यात येणार आहे। चालकावर नजर देखील त्यामुळे राहील आणि पीएमपी प्रशासनानं तसा प्रस्ताव केला असून तो अंतिम मंजुरीकरता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले। प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, गहू यासह फळबागांचं नुकसान झालंय। नुकसान झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्यात येणार आहेत, कृषी विभागानं ही माहिती दिली।
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक 2025 मंजूर झाले. दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपतींना साकडं घालण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांनी या विधेयकावर सही करू नये अशी विनंती केली जाणार आहे. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांकरता ग्रामपंचायतीच्या दरानं दुप्पट मिळकत कर आकारण्यात यावा. हा मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जाईल अशी मागणी समाविष्ट गावांच्या शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली. गतिमान आणि पारदर्शी कारभार करताना काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या पत्रावर सही करताना दुःख होतं. 22 लक्षवेधी तहसीलदारांवर होतात हे चांगलं नाही. तसंच निलंबित होऊन पुन्हा कामावर येऊ ही मानसिकता बदला अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढलेले. रेल्वे प्रवासादरम्यान खानपान सेवा, तिकीट तपासणी आणि विविध सुविधांसंदर्भात प्रवासी रेल मदत ॲपद्वारे तक्रारी नोंदवतात. या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यात पश्चिम रेल्वेनं देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्याकरता पश्चिम रेल्वेनं तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व सुधारणा केली आहे. नाशिकसह राज्यातील अनेक भागांमध्ये मागच्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय. पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आले. 24 जिल्ह्यांमधील 110 तालुक्यांमध्ये 26 ते 27 हजार एकरांवरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत. गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून 4,2500 अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्या वेंडर्स विरुद्ध कारवाई करण्यात आली. 975 फूड स्टॉल्सवर छापे टाकण्यात आले. वर्षभरापूर्वी रेल्वे स्थानकांवरून दूषित खाद्यान्न विकल्या गेल्याचं प्रकरण सर्वत्र गाजल्याचं ध्यानात ठेवून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर विशेष नजर ठेवण्यात येते. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून एकानं आत्महत्या केली आहे. दशरथ मेढे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. रात्री उपचाराकरता त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यातील वक्फ बोर्डाच्या 60% अधिक जमिनींवर अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे. वक्फ जमिनींविषयीचं विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यातील जमिनींवरील ही अतिक्रमणं सरकार हटवणार आहे. याकरता GIS मॅपिंग केलं जाणार असून या अतिक्रमित जागा ताब्यात घेऊन त्यावर निवासी तसंच व्यावसायिक आस्थापनं उभी केली जाणार आहेत. यातून येणारा निधी मुस्लिम समाजाच्या विकासाकरता वापरला जाणार आहे. कल्याण डोंबिवलीतील काही रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटची कामं सुरू आहेत, तर काही ठिकाणी रविवारी रामनवमीनिमित्त उत्सवांचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे वाहतूक विभागानं वाहतूक कोंडी टाळण्याकरता रामनवमी उत्सव भागातील निर्माणाधीन काँक्रीट रस्ते भागातील रस्ते वाहतुकीकरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात मार्चमध्ये 30 जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडले असले तरी मुंबईमध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये राज्यामध्ये 40 जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता. मराठीचा प्रसार करणे चुकीचं नाही वा वावगंही नाही, पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केलीच जाईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिला. यावेळी त्यांनी कारवाई केलीच जाईल यावर भर दिल्याची चर्चा आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय 7 शाळा सुरू असल्याचं पालिकेच्या शिक्षण विभागानं जाहीर केलं. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालकांना केलं आहे. या मोहिमेमध्ये तळोजा परिसरामध्ये 6 आणि कळंबमधील 1 शाळा विना परवानगी सुरू असल्याचं आढळलं. वांद्रे कुर्ला संकुलातील 3400 चौरस मीटर जागेवर लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रशासकीय इमारत अर्थात पर्यावरण भवन उभं केलं जाणार आहे. या इमारतीच्या उभारणीकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं BKCतील 3400.59 चौरस मीटर जागा 80 वर्षाच्या भाडे करारावर देण्याचा निर्णय घेतला आहे. आई एकविरा देवीचा चैत्र यात्रा उत्सव सुरू आहे. यामुळे एकविरा देवी मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली. वातावरणातील बदलामुळे अकोल्यामध्ये व्हायरल इन्फेक्शनच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, उलट्या, जुलाब आणि खोकल्याचं प्रमाण वाढलंय. आजाराचा धोका टाळण्याकरता बाहेरचं खाणं टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हातगावमध्ये एका शेतकरी कुटुंबाच्या घरी दरोडा पडला. यामध्ये लाखो रुपयांचा रोख रकमेसह सुमारे 65 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात दरोडेखोरांनी डल्ला मारलेला आहे.
चोरीच्या घटनेनंतर घरमालकाचा हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाला. संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामाचं पुणे महापालिका सर्वेक्षण करणार आहे. शनिवारपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. कळस, धानोरी, वडगाव शेरी, खराडी व लोहगाव या गावांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. मराठी भाषेवरून सांगलीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावर मनसैनिकांनी धडक दिली. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी बँकेच्या परप्रांतीय मॅनेजरला चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान परप्रांतीय मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना हटवून मराठी भाषिकांना प्राधान्य देण्याची मागणी मनसैनिकांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, विधवा, दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरता सिंहगर्जना युवक अपंग विकास सामाजिक संघटना आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघानं मोर्चा काढला. कर्जमाफी, नुकसान भरपाई, पीक विमा, घरकुल, अनुदान वाढ, दिव्यांगांसाठी जागा यासह विविध मागण्यांकरता आंदोलन केलं गेलं. धाराशिवमध्ये कर्जमाफीच्या मागणीकरता मनसेनं लक्षवेधी आंदोलन केलं. शेतकऱ्यांचे अवयव विक्रीस काढल्याचा पेहराव करत मनसेनं आंदोलन केलं. किडनी 1 लाख, लिव्हर 75,000, डोळे 30,000 रुपये असे दर लिहित मनसेनं आंदोलन केलं.